जात, कविता म्हणजे पंथ, कविता म्हणजे रूढी परंपरा की नुसतंच चालत आलेला वारसा, कविता म्हणजे राजकारण की कविता म्हणजे सामान्य जनतेचं मरण, कविता म्हणजे जवळची माणसं की दूरची माणसं, कविता म्हणजे जवळची माणसं की दूरची माणसं, नुसत्या 4 ओळी की 4 शब्द, कविता म्हणजे पाऊस की शब्दांना भिजण्याची नुसतीच हौस, कविता म्हणजे पाऊस की शब्दांना भिजण्याची नुसतीच हौस, कविता म्हणजे मोकळं होणं, कविता म्हणजे मोकळं होणं, कविता म्हणजे शब्दांना कोंडणं, कविता म्हणजे यमक असावं, कविता म्हणजे यमक असावं पण कधीतरी वाटतं का तिनेही मुक्त छंद नसावं, कविता म्हणजे विरंगुळा, कविता म्हणजे विरंगुळा की कुणाचा तरी अंतर्नाद. मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक कविता तुमच्या सगळ्यांसमोर सादर करीत आहे. जातीपातीचे राजकारण, जातीपातीचे राजकारण किती सोसला अपमान, तुम्ही ज्ञानाच्या जोरावर जगी मिळवला सन्मान, जन्मभर झिजवून काया, जन्मभर झिजवून काया, गाडला कष्टाचा घाम, तुमच्या समाजकार्याला करते मी मानाचा सलाम. ग्रंथ पुस्तकांशी मैत्री, मारली ज्ञानाची भरारी, दीन दलित अबलांचे तुम्ही बनलात कैवारी. दूर करण्यात अन्याय, दूत धाडला रे माझ्या देवा, ज्याच्या अथक कष्टाने मिटला संविधान रूपी ठेवा. एकजूट आणि संघर्ष, सोबत शिक्षणाचा मंत्र, साऱ्या जगाला शिकवले तूच समतेचे भीमातंत्र. धन्य आईबाप निकड, धन्य आम्ही तुझे जनता, तूच आमचा खरा दे, तूच भाग्याचा विधाता, तुझी लेकरं आम्ही सारे, आज देतो अभिवचन, जगी चालवू तुझा वारसा, माणुसकीची जतन करून दीनदुबळ्या जनतेसाठी करू आजमय्य आम्ही कार्य. तुझे विचार सदा सोबती देतील लढणारे धैर्य. आमच्या समाजकार्यातून तुझ्या विचारांना आम्ही रुजू, ज्ञान मिळून अफाट, जगी ज्ञानाचं राज्य मिळू. धन्यवाद. Teachers and all my dear friends, myself Vaishnavi Khera from Standard 6. आज मी तुम्हाला मराठी कविता म्हणून दाखवणार आहे. त्या कवितेचे नाव कवी पु. ल. देशपांडे आहे. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो, ज्याला 100 किलो धान्याचे पोतं उचलता येते, त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येते त्याला उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्याला औषधातील वेदना दूर करण्याची कामे करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही. थँक्यू. 6वी ब मधून मी तुम्हाला वडिलांचं महत्त्व कळण्यासाठी एक सुंदर कविता सादर करणार आहे. वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं, खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं. वडील म्हणजे उंबराचं झाड असतं, लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं. वडील या शब्दात संपूर्ण जग सामावलेले असतं.
ते सोबत असल्यावर हे जग आपल्या मुठीत असल्यासारखं वाटतं. ते सोबत असल्यावर हे जग आपल्या मुठीत असल्यासारखं वाटतं. वडील आपल्याला काय नाही करत. वडील आपल्याला काय नाही करत, पण एकदा स्वतःसाठी काही नाही करत. धन्यवाद. आज छोटीशी कविता प्रस्तुत करणार आहे, ज्याचं नाव घर आहे. ही कवित्यात घर म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घर नाही नुसत्या खोल्या. घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घरात हवा जिव्हाळा. घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असते कहाणी. घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला आणि धावायला. घर शिकवते पाहायला, चालायला आणि धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घराने असावे सावधान, घराने असावे सावधान. घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाची भान. घराने ठेवावे काळाची बाण. जवळ कवीत नवी मूल्य नवी ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हाताचे जेवण चविष्ट. धन्यवाद. श्लोक यातून मनुष्याने आपला व्यवहार कसा असावा वा कसा असू नये याबद्दल प्रतिपादन केले आहे. इथे मन केवळ एक रूपक असून मानव जातीला केलेला उपदेश आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जरी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जरी वंद्यते सर्व भावे करावे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशी ऋणी व्हावे. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना चंदनाचे परित्वाज जावे. पर्यंतरी सज्जनानी व्हावे. धन्यवाद. आज मी तुमच्या समोर एक कविता प्रस्तुत करणार आहे, ज्याचे नाव प्राजक्ताची फुले आहे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. बिरबिर बिरबिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. बिरबिर बिरबिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले.